नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेची जी प्रश्नपुस्तिका आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं कशी लिहायची, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की या परीक्षेमध्ये मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्टसाठी 90 मार्क आणि सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टसाठी 90 मार्क असतात. तर त्यापैकी स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणी यातील प्रश्नपुस्तिका यावर आधारित प्रश्न, कशा पद्धतीचे प्रश्न असतात, कसे सोडवायचे ते आपण इथं बघू. मराठी मीडियमची आहे ही. आणि बघा, मीडियम ज्यावेळेस आपण निवडत असतो त्यावेळेस आपला मीडियम आणि इंग्लिश मीडियम असं 2 मीडियममध्ये ती प्रश्नपत्रिका येत असते. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 9 डिसेंबर 2018 रोजी झालेली आहे. 90 मार्कांची आहे, 90 मिनटं आणि प्रश्नसुद्धा 90 आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सेंटर कोड लिहायचा आहे, सीट नंबर लिहायचा आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. काही इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आणि आता आपण प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न, चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय आहेत: चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात, चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात, चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात, आणि योग्य पर्याय आहे चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात. दुसरा प्रश्न आहे, आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोन 90 डिग्री असेल तर आपतन कोन I व परावर्तन कोन R यांची मापे किती असतील? पर्याय बघा दिलेले आहेत. R बरोबर 45 डिग्री आणि R बरोबर 90 डिग्री. दुसरा आहे I बरोबर 90 डिग्री आणि R आहे 90 डिग्री. तिसऱ्या याच्यामध्ये I 90 डिग्री, R 45 डिग्री. आणि चौथा पर्याय I 45 डिग्री, R 45 डिग्री. या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत? कॅलरी, सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन. उत्तर आहे कॅलरी. चौथा प्रश्न, 1.5 विभवांतराच्या 4 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल? 1.5 व्ही, 4.5 व्ही, 5.5 व्ही, 6.0 व्ही. आणि उत्तर आहे 6.0 व्ही. पाचवा प्रश्न, ध्वनी तरंगाची वारंवारता या एककात मोजली जाते? मीटर, लिटर, हर्ट्झ, कॅलरी. उत्तर आहे हर्ट्झ. बघा, या ठिकाणी ज्या पद्धतीनं मराठी प्रश्न आहेत तसेच हे इंग्लिश प्रश्नसुद्धा आहेत. त्यामुळे जो विद्यार्थी इंग्लिश मीडियममधून सोडत असतील त्यांनी अशा पद्धतीचे उत्तरं लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहेत. म्हणजे प्रश्न तेच आहेत, फक्त इंग्लिश मीडियममध्ये दिलेले आहेत. 6वा प्रश्न बघा, टेबलावर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 N आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे. तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल? पर्याय आहेत 980 PA, 98 PA, 9.8 PA, 0.98 PA. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. 7वा प्रश्न, पुढीलपैकी गटात न बसणारी राशी कोणती? वस्तुमान, लांबी, वेळ, चाल. पर्याय आहेत वस्तुमान, लांबी, वेळ, चाल. आणि उत्तर आहे वस्तुमान. 8वा प्रश्न, एक नादकाटा 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो तर त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती? 5000 हर्ट्झ,
500 हर्ट्ज, 200 हर्ट्ज, 2000 हर्ट्ज. उत्तर आहे 200 हर्ट्ज. 9वा प्रश्न, पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण? प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते, प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते, प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते, वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करत नाही. उत्तर आहे प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. 10वा प्रश्न, मानव या वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकतो? 1 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, 1 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज, 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज. आणि उत्तर आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. 11वा प्रश्न, सूर्याच्या केंद्रभागात हे इंधनाचे कार्य करते? हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन, नायट्रोजन. उत्तर आहे हायड्रोजन. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी जटिल संयुग कोणते आहे? साखर, मीठ, ग्लुकोज, हिमोग्लोबिन. उत्तर आहे हिमोग्लोबिन. 13वा प्रश्न, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला म्हणतात? कलील, द्रावण, निलंबन, संमिश्र. उत्तर आहे निलंबन. 14वा प्रश्न आहे, CaCO3 + 2HCl = A + B + C. वरील अभिक्रियेतील A, B व C ओळखा. पर्याय आहेत CaCl2, CO2, H2O, CaCl2 + 2CO2 + 2H2O, CaCl2 + 2CO2 + H2O, CaCl2 + CO2 + 2H2O. आणि योग्य पर्याय आहे CaCl2 + CO2 + H2O. 15वा प्रश्न, आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले आनुवंशिक गुण ठरवते? RNA, DNA, HCl, H2SO4. आणि उत्तर आहे DNA. 16, श्वसन प्रक्रियेत श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन रिकामी जागा तयार होतात? CO2 व पाणी, CO2 व H2, CO2 व नायट्रोजन, H2S व पाणी. उत्तर आहे CO2 व पाणी. 17, खालीलपैकी अकार्बनी संयुग कोणते आहे? साखर, मोरचूद, युरिया, कापूर. उत्तर आहे मोरचूद. त्यानंतर 18वा प्रश्न, अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? प्रोटॉनचा वेग व संख्या वाढवावी, न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करावी, न्यूट्रॉन्सचा वेग वाढवा व संख्या कमी करा. वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर आहे न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करावी. 19, L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? 2, 8, 18, 6. उत्तर आहे 8. 20, टोमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते? सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल. उत्तर आहे ऑक्झॅलिक आम्ल. 21, रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीतील रिकामी जागाचे प्रमाण वाढते? आम्लारी, आम्ल, क्षार. कोणतेही नाही. उत्तर आहे आम्ल. 22, कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो? युरेनियम 235, कोबाल्ट 60, आयोडीन 131, कार्बन 14. उत्तर आहे कोबाल्ट 60. 23, वनस्पतीच्या वाढीसाठी या घटकांची आवश्यकता असते? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सोडियम. आणि उत्तर आहे नायट्रोजन. 24वा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. गोलाकार, तरफदार, दंडाकार, सर्पिलाकार. यात वेगळा शब्द आहे तरफदार.
गटात न बसणारा शब्द ओळखा 25वा आहे. आदिजीव कवके जीवाणू शैवाले. उत्तर आहे आदिजीव. 26 कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे किती दिवसात दिसू लागतात? 90 ते 175, 90 ते 120, 90 ते 150, 90 ते 110 आणि उत्तर आहे 90 ते 175. 27 जागतिक आरोग्य दिन या दिवशी साजरा करतात. 14 जून, 29 सप्टेंबर, 7 एप्रिल, 14 नोव्हेंबर. उत्तर आहे 7 एप्रिल. 28 नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? निवासी क्षेत्रातील सांडपाणी, जमिनीची धूप, खनिज तेल गळती, खते व कीटकनाशकांचा वापर. उत्तर आहे जमिनीची धूप. 29 पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे रिकामी जागा एवढे भूकंप होतात. 12,500 ते 14,500, 12,000 ते 14,000, 12,400 ते 14,000, 12,200 ते 14,200 आणि उत्तर आहे 12,400 ते 14,000. 30 आदिकेंद्रकी पेशीचा आकार रिकामी जागा असतो. 5 ते 100 मायक्रोमीटर, 1 ते 10 मायक्रोमीटर, 5 ते 100 नॅनोमीटर, 1 ते 10 नॅनोमीटर आणि उत्तर आहे 1 ते 10 मायक्रोमीटर. 31वा प्रश्न. हरितलवकाच्या आकृतीतील थायलॅकॉइड हा भाग ओळखा. या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि पर्याय दिलेले आहेत A, B, C, D. तर हा जो भाग आहे थायलॅकॉइड हा आहे D. 32 सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे रिकामी जागा मिलीलिटर रक्त ढकलते. 72, 75, 71, 70. उत्तर आहे 75. 33 गटात न बसणारा शब्द ओळखा. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन, कॅल्शियम. उत्तर आहे कॅल्शियम. 34वा प्रश्न. रणथंबोरचे अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. सिंह, पट्टेदार वाघ, तरस, हरिण आणि उत्तर आहे पट्टेदार वाघ. 35 गवताळ प्रदेशातील रिकामी जागा वनस्पती होय. साग, कुसळी, देवदार, चंदन. उत्तर आहे कुसळी. प्रश्न 36 खालील घटना कालानुक्रमे लिहा. वसईचा तह, सतीबंदीचा कायदा, दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती, सालबाईचा तह आणि पर्याय आहेत अ क ब ड, ब क ड अ, ड अ क ब, क ड ब अ आणि योग्य पर्याय आहे ड अ क ब. ड अ क ब म्हणजे सालबाईचा तह, त्यानंतर वसईचा तह, त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती आणि त्यानंतर सतीबंदीचा कायदा. 37 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तीची नावे दिली आहेत. यापैकी चुकीची जोडी ओळखा. कोल्हापूर चिमासाहेब, नरगुंद बाबासाहेब भावे, संगमनेर अहमदनगर भागोजी नाईक, सातपुडा परिसर रंगो बापूजी आणि योग्य पर्याय आहे सातपुडा परिसर रंगो बापूजी. 38 धर्मसुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन, स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य, खगोलशास्त्र व गणिती, स्थापत्यकला व वास्तुशास्त्र आणि योग्य पर्याय आहे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य. 39 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर आहे महाराष्ट्र. 40 मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने या करारानुसार मान्यता दिली. मोर्ले मिंटो कायदा, लखनौ करार, लाहोर करार, पुणे करार. योग्य पर्याय आहे लाहोर करार.
41 लाठीच्या प्रत्येक अपघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. हे विधान कोणाचे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, लाला लजपतराय. योग्य पर्याय आहे लाला लजपतराय. खाली एक चित्र दिलेले आहे. 42वा प्रश्न. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा. पर्याय: मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे. आणि उत्तर आहे कुर्बान हुसेन. 43 सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते? लाल सेना, अभिनव भारत, अनुशीलन समिती, आझाद दस्ता. उत्तर आहे आझाद दस्ता. 44 खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं नाही? जनता, समता, केसरी, मूकनाईक. आणि उत्तर आहे केसरी. 45वे विधान. 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण? श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, नाम जोशी, नारायण मेघाजी लोखंडे. उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. 46 गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी रिकामी जागा दलाची उभारणी करण्यात आली. गुजरात युथ लीग, रझाकार, आझाद गोमंतक, गुजरात काँग्रेस समिती. आणि उत्तर आहे आझाद गोमंतक. 47 खालील चित्रामधील घटना कोणत्या ठिकाणाच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? सोलापूर, धारासेना, पेशावर, दांडी. उत्तर आहे दांडी. 48 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. निराजीरावजी न्यायाधीश, अण्णाजी दत्तो अमात्य, दत्ताजी वाकनीस मंत्री, रामचंद्र डबीर सुमंत. आणि यामध्ये चुकीची जोडी आहे अण्णाजी दत्तो अमात्य. 49 अलाहाबादचा मुघल सुभेदार रिकामी जागा याने बुंदेलखंडावर हल्ला केला. मोहम्मद खान बंगश, हुसैन अली, सईद बंधू अब्दुल्ला, नजीब खान. आणि उत्तर आहे मोहम्मद खान बंगश. 50 पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. वराडची इमादशाही, बिदरची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही. तर चुकीची जोडी आहे बिदरची कुतुबशाही. 51 अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? राज्यपाल, प्रधानमंत्री, राष्ट्राध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष. तर उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष. 52 कराविषयीचे प्रस्ताव केवळ या सभागृहात मांडले जातात? लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, न्यायालय. उत्तर आहे लोकसभा. 53 भारताचे रिकामी जागा हे राज्यसभेचे पदसद्ध सभापती असतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश. आणि उत्तर आहे उपराष्ट्रपती. 54 महाराष्ट्र विधानसभा गृहाचे एकूण सदस्य संख्या किती असते? 250, 288, 78, 60. आणि उत्तर आहे 288. 55 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? अमेरिका, भारत, इंग्लंड, रशिया. आणि उत्तर आहे इंग्लंड. 56 रिकामी जागा ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. स्ट्रॅटस, सियस, अल्टोस्टॅटस, क्युमुलस. उत्तर आहे सिरस. 57
भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? मुंबई, पणजी, कोलकाता, चेन्नई. आणि उत्तर आहे चेन्नई. 58. जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? पर्याय आहेत दुपारचे 1:30, दुपारचे 2:30, सकाळचे 2:30, सकाळचे 1:30. आणि उत्तर आहे सकाळचे 2:30. 59. खालील पर्यायांपैकी पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते? भूकवच, प्रावरण, गाभा, खंडीय कवच. आणि उत्तर आहे भूकवच. 60वा प्रश्न. सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक, हिंदी, दक्षिण अटलांटिक, उत्तर अटलांटिक. आणि उत्तर आहे हिंदी. 61. खालील पर्यायापैकी विसंगत जोडी ओळखा. प्राकृतिक घटक मृदा, सामाजिक घटक धर्म, आर्थिक घटक खनिज संपत्ती, राजकीय घटक युद्ध. आणि विसंगत जोडी आहे राजकीय घटक युद्ध. 62. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे अशा एककात केले जाते: ग्रॅम प्रति घनमीटर, अंश सेल्सिअस, मीटर, मिलीमीटर. उत्तर आहे ग्रॅम प्रति घनमीटर. 63. मृदेमध्ये चे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते: ग्रॅनाइट, ह्युमस, बेसॉल्ट, नीस. आणि उत्तर आहे ह्युमस. 64. जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते? महसूल खाते, शिक्षण खाते, आरोग्य खाते, टपाल खाते. आणि उत्तर आहे महसूल खाते. 65. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय लघु उद्योग आहे? गुऱ्हाळ, बेकरी, लोहपोलाद, साखर. आणि उत्तर आहे बेकरी. 66. सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली होत जाते: उंच, मोठी, लहान, स्थिर. तर उत्तर आहे लहान. 67. योग्य जोड्या लावून योग्य पर्याय ओळखा. अ गटामध्ये आहे सागरी मैदान, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी संचयन. ब गटामध्ये आहे उथळ भाग, सपाट भाग, सखल भाग, उतार तीव्र. आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी पहिला पर्याय बरोबर आहे, म्हणजे पहिल्याचं ब, सागरी मैदान, सपाट भाग. दुसरा भूखंड मंच, उथळ भाग. तिसरा खंडांत उतार, उतार तीव्र. चौथा सागरी संचयन, सखल भाग. 68. खालील भारत देशातील राज्याचे लिंग गुणोत्तर 2011 आलेखाचा अभ्यास करून बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर सांगा. आणि या ठिकाणी लिंग गुणोत्तर दिलेले आहे 1084, 929, 879, 918. तर पर्याय क्रमांक 4 918 हे उत्तर बरोबर आहे. 69. हवेचा दाब या परिमाणात सांगतात: मिलीबार, मिलीमीटर, मिलीलिटर, मिलीग्रॅम. उत्तर आहे मिलीबार. 70. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी योग्य ती आकृती हे कंकणाकृती सूर्यग्रहणाची कोणती आहे ते बघून घ्या. तर जी दुसरी आकृती आहे ती कंकणाकृती सूर्यग्रहणाची दिसते. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत अ, आ, इ, ई. तर दुसरा जो पर्याय आहे आ, हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 71. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या एकरूप असतात?
8 4 2 1 आणि योग्य पर्याय आहे 4. 72. जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांच्यात समाविष्ट असलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? कोबाको, कर्णभुजा, कोकोबा, बाकोबा. उत्तर आहे कोबाको. 73. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? 144, 72, 96, 120 आणि उत्तर आहे 144. त्यानंतर 74वा प्रश्न आहे 3a + 2b कंसाचा घन मायनस 3a - 2b कंसाचा घन बरोबर किती? पर्याय 54a² b + 16b क्यूब, 108a² b + 16b³, 108a² b - 16b³ 54ab² - 16b³ आणि योग्य पर्याय आहे 108a² b + 16b³. त्यानंतर 75वा प्रश्न आहे 13/99 या परिमेय संख्येचे खालीलपैकी दशांश रूप कोणते? 0.1314, 0.1321, 0.1312, 0.1317 आणि उत्तर आहे 0.1312. 76. जर x बरोबर 2⁻² - 1 आणि y बरोबर 2⁻² - 2 तर x + y बरोबर किती? 3/4, 5/4, 1/4, 1/2. उत्तर आहे 3/4. 77. 19,683 या संख्येचे घनमूळ किती? 23, 33, 17, 27 आणि उत्तर आहे 27. 78. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ 55,44,00 चौमी आहे तर बागेचा परीघ किती असेल? 2640 मीटर, 2200 मीटर, 1800 मीटर, 3080 मीटर. उत्तर आहे 2640 मीटर. 79. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे तर त्या जीवेची लांबी किती? 12 सेमी, 10 सेमी, 20 सेमी, 24 सेमी आणि उत्तर आहे 24 सेमी. 80वा प्रश्न अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. जर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल? 240 रुपये, 720 रुपये, 480 रुपये, 1440 रुपये आणि योग्य उत्तर आहे 720 रुपये. 81. एका वृत्तचिती आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.4 मीटर असून त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते तर त्या हौदाची खोली किती असेल? 0.7 मीटर, 1 मीटर, 0.8 मीटर आणि 2 मीटर. तर योग्य पर्याय आहे 1 मीटर. 82. 10,10 दराने 1,00,000 रुपये मुदलाचे चक्रवाढ व्याजाने 2.5 वर्षाचे किती व्याज येईल? 26,050, 26,000, 25,000, 27,000, 50 आणि उत्तर आहे 26,050. 83. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये हे जे दिलेलं आहे EFIXI बरोबर 24,240 आणि n बरोबर 40 तर x मध्य बरोबर किती? 66,
666, 660, 662 आणि 606. योग्य पर्याय आहे 606. 84 एक्स घन मायनस 4x वर्ग प्लस 6x मायनस 3 भागिला x मायनस 1 बरोबर किती? पर्याय एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 3, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 3, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 आणि योग्य पर्याय आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 3. 85 छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिरायकास विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? 1400 रुपये, 1500 रुपये, 1550 रुपये, 1600 रुपये आणि योग्य पर्याय आहे 1600 रुपये. 86 एका समभुज चौकोनाची परिमिती 40 सेंटीमीटर असून त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल? 192 चौसेमी, 160 चौसेमी, 96 चौसेमी, 36 चौसेमी आणि योग्य उत्तर आहे 96 चौसेमी. 87 अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो व अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 12, 10, 15, 16. योग्य उत्तर आहे 12. 88 सोबतच्या आकृतीत PQRS हा आयत असून लेंथ ऑफ PS इज इक्वल टू लेंथ ऑफ QR बरोबर 7 सेंटीमीटर. C केंद्र असणारे अर्धवर्तुळ आयतामध्ये अंतर्लिखित केलेले आहे. अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? पर्याय आहे 77 चौसेमी, 31 चौसेमी, 25 चौसेमी, 21 चौसेमी आणि योग्य पर्याय आहे 21 चौसेमी. 89वा प्रश्न आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस x मायनस 6 आणि डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस x मायनस 20 बाय एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 बरोबर किती? पर्याय x प्लस 4 इंटू x मायनस 5, x प्लस 3, 1 बाय x प्लस 4 इंटू x मायनस 2 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 1. 90वा प्रश्न एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत तर त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? 7.5 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीचे 90 प्रश्न तुम्हाला शालेय क्षमता चाचणी म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट यामध्ये विचारण्यात येणार आहेत. हे 90 प्रश्न 90 मार्कांसाठी असतील आणि या 90 प्रश्नांसाठी 1.5 तास वेळ तुमच्याकडे असेल. तर तुमच्या सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका उत्तरांसहित या ठिकाणी पाहिली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.